त्रिवेंद्रमपासून 50 किलोमीटर अंतरावर जटायू अर्थ सेंटर आहे, जिथे जटायू पक्षाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि हे सेंटर प्रेक्षणीय स्थळ म्हणून अलीकडे नुकतंच 2023 सालापासून सुरू झालेलं आहे. इथे जाण्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्रिवेंद्रमहून जटायू सेंटरला पोचल्यानंतर एंट्री फी देऊन 236 रुपये एंट्री फी प्रत्येकी आहे. ते देऊन आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला पायी चालण्यासाठी कोल्हापूरहून आलेले एकूण 40 मेंबर आहोत. रोपवे पण आहे. तर रोपवेचं तिकीट आपल्याला प्रत्येकी 319 प्रमाणे रोपवेचं तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही आता रोपवेच्या लाईनमध्ये आलेलो आहोत. इथून वर जाण्यासाठी रोपवे आहे आणि एकावेळी 24 माणसं, म्हणजे एका रोपवेच्या केबिनमध्ये 8 माणसं, अशी 3 रोपवेचे केबिन असतात. त्या प्रत्येक केबिनमधून 8-8 प्रमाणे एका वेळेला एका राऊंडला 24 लोक वर जाऊ शकतात आणि ते गेल्यानंतर दुसरी रोपवे आल्यानंतर लगेच आपण त्या रोपवेनं जाऊ शकतो. तर आता आपण समोर पाहत आहोत, हे आम्ही आता रोपवेमध्ये बसत आहोत आणि रोपवेमधून आम्ही आता वर जाणार आहोत. ही रोपवे साधारण वर पोचण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात आणि आम्ही एकूण 40 लोक होतो, त्यामुळे आम्ही लाईनमध्ये उभा राहून एकाच वेळी आम्ही जायचं ठरवलं आणि आम्ही आता रोपवेची वाट पाहत बसलेलो आहोत. तर थोड्याच वेळात आता रोपवे येईल आणि आम्ही त्यात बसून वर जाऊ. रोपवेमध्ये सुरू झाली की आम्हाला इतकं वेगळं वाटलं. काही लोक तर नवीन प्रथमच रोपवेमध्ये बसत होते. आमचे आता रोपवे सुरू झालेले, त्यामुळे आम्ही रोपवे ही अगदी हळूहळू जात होती. इथून वर निघालो, आम्हाला खाली आम्ही पाहिलं वर खूप असं निघालो त्यावेळी जंगल आम्हाला तिथे एक हेलिपॅड, त्या जंगलामधून तसेच चालत जाण्याचा आम्हाला हेलिपॅड दिसत होता आणि थोड्या वेळातच आम्ही आता वर पोचू आणि रोपवेचं स्टेशन आहे ते थोड्याच वेळात येईल. रोपवेमधून हे जटायूचं जे काही प्रतिकृती केलेली आहे इतकी सुंदर दिसत होती आणि संपूर्ण प्रतिकृती आम्हाला दिसत असल्यामुळे आमची उत्सुकता वाढली आणि वर जाण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही आता रोपवेने वर पोचू आणि तिथे गेल्यानंतर परत आम्हाला वर ॲक्च्युअल जिथं जटायूचं हे प्रतिकृती आहे, शिल्प आहे, तिथे आम्ही जाऊ. वर पोचल्यानंतर आमचे बरेचसे मेंबर जे प्रथमच रोपवेने आलेले होते त्यांनी आमच्याबरोबर आधी सुरुवातीला फोटो आम्ही त्यांच्या सगळ्यांचे या शिल्पाच्या बॅकग्राऊंडवर काढून घेतले आणि बरीचसे लोक ग्रामीण भागातून देखील आलेले होते आणि त्यांच्यासाठी रोपवे हा एक नवीन विषय होता, त्यामुळे त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली होती आणि शिल्प पाहिल्यानंतर सगळ्यांच्या अक्षरशः त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या उंचावर हे शिल्प ते प्रथमच पाहत होते. वर आल्यानंतर सगळ्यांना हे जटायू शिल्प संपूर्ण फिरून पाहायची खूप इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला फ्रंट साईडला जिथं जटायूचं शिल्पचा मुख्य हे होता भाग होता तिथे सर्वांनी आम्ही फोटो काढले आणि नंतर आम्ही त्याच्या सराउंडिंगला असलेला एरिया पाहायला निघालो. आता आम्ही शिल्पाच्या ह्या पाठीमागच्या बाजूला डाव्या बाजूने आम्ही निघालेलो आहोत आणि इथे हे आपल्याला समोर मोठेच्या मोठे पंख इतके सुंदर असे दिसत होते आणि खरोखरच हा जटायू पक्षी किती प्रचंड असेल याची यावरून कल्पना येत होती.
वरच्या बाजूला त्याची चोच दिसत होती आणि सगळ्या अंगावरचे खवले आणि पंख दिसत होते. आणि साईडला फिरत असताना खाली आम्ही पाहिलं तर खूप मोठी अशी दरी आणि गाव आम्हाला दिसत होतं. तर हे पंख इतके सुंदर याची कलाकृती केलेली आहे. हे संपूर्ण स्टोनमध्ये असून देखील याच्यावरचे प्रत्येक पंख हा अगदी आपल्याला खरोखरचा पंख असल्यासारखं वाटतं आहे. तर आता आम्ही डावीकडून जाणार आहोत आणि डावीकडे गेल्यानंतर आम्हाला तिथे एक राम मंदिर आहे. ते राम मंदिर पाहायचं आहे आणि इथे या एका शिळेवर रामाचा पायाची ठसा उमटलेला आहे असं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही तो पण आता पाहणार आहोत. आणि हे वरून शिल्प असं दिसतं. आता इथं समोर जे दिसतं आहे ते एक रेस्टसाठी लोकांना विश्रांतीसाठी एक सेंटर केलेलं आहे आणि तिथे लोक विश्रांती घेतात. वर पाण्याची बॉटल किंवा प्लॅस्टिक न्यायला बंधन असल्यामुळे कोणीही वर प्लॅस्टिकची बाटली किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यावर न्यायच्या नाहीत. खायचे पदार्थ नेण्यास देखील वर प्रतिबंध केलेला आहे. पण त्यांनी वर पिण्याच्या पाण्याची अतिशय उत्कृष्ट अशी सोय केलेली आहे. तसेच वर वॉशरूम देखील आहेत. आणि समोर आपण पाहतोय ते रामाचं मंदिर आहे. तर आता आम्ही त्या राम मंदिराकडे निघालेलो आहोत. हे जटायू पक्षाचे पंख लांबवर पसरलेले पाहून आपण अक्षरशः तोंडात बोटे घालतो आणि आश्चर्य वाटतं. आणि हे शिल्प एवढं प्रचंड असं कसं बनवलं असेल असं प्रत्येकजण इथे आल्यानंतर बोलत असतात. या समोर ज्या पायऱ्या दिसतात ती आर्ट एक गॅलरी आहे आणि त्या गॅलरीमधून तिथून खाली आपण खालचं सभोवतालचं दृश्य आपण पाहू शकतो. आणि कुठूनही पाहिलं तरी हे शिल्प आपल्याला पूर्णपणे आपल्या कॅमेऱ्यात आपल्याला पूर्णपणे त्याची प्रतिकृती टिपता येते. आणि इथून सरळ आपण आता आम्ही राम मंदिरकडे जाणार आहोत. या जटायूच्या मागचा इतिहास म्हणजे सीतेला ज्यावेळा रावण घेऊन गेला होता, पळून लंकेला निघाला होता, ते जटायू पक्षानं पाहिला आणि त्यानं त्याला विरोध केला आणि रावण आणि जटायूची लढाई झाली आणि रावणाने आपल्या शस्त्राने त्याचे पंख कापले आणि तो जटायू इथे जखमी अवस्थेत पडलेला होता. त्यावेळा श्रीराम तेथे आले आणि त्यांनी जटायूला विचारलं की सीता कुठे गेलेली आहे. त्यावेळा जटायूने रावण कोणत्या दिशेला गेलेला आहे हे श्रीरामानं सांगितले. त्यामुळे तिथे श्रीरामाचे देखील मंदिर या ठिकाणी बांधलेले आहे आणि तिथे एका शिळेवर श्रीरामाचे पाऊल उठलेले आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे ही इथली हिस्ट्री आहे आणि जे खरोखर जे पुराण काळात घडलेलं आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे समोर आपण पाहत आहोत इथे श्रीरामाची अतिशय उत्कृष्ट अशी सुबक मूर्ती आहे. आणि या मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला 5 रुपये भरून आपले चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवावं लागतं आणि नंतर आपण ही श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीरामाचं दर्शन घेऊन नंतर आपण तिथून बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर ज्या शिळेवर श्रीरामाचे पायाचा ठसा उमटलेला आहे ते देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतं आणि त्यावर काचेचं कव्हर केलेलं आहे. त्या काचेच्या कव्हरमध्ये ते आपल्याला श्रीरामाचे पाऊल देखील आपल्याला दिसतंय. येण्यासाठी रोपवे आणि एंट्री फी असं एकूण प्रत्येकी 555 रुपये भरावे लागतात. त्यामुळं आपण जाताना तिथे कमीत कमी 555 रुपये आपल्याकडं असणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीला एंट्री तिकीट काढल्यानंतर मग रोपवेचं तिकीट आपल्याला मिळतं आणि हे देखील कॅश न घेता ऑनलाईन गुगल पेवरून आपल्याला पेमेंट करावं लागतं. तर खूपच सुंदर अशी समोर बघितलेली प्रतिकृती आपल्याला पाहून खरोखरच आपण लोक अचंबित होतात. आणि 2023पासून इथे हे केरळमध्ये त्रिवेंद्रमपासून जवळ असलेलं 50 किलोमीटर अंतरावरचं जटायू हे वर्ल्ड सेंटर जवळजवळ आहे म्हटलं तरी चालेल. आणि हे आपण अवश्य पाहावं. आणि अतिभव्य असं आणि उत्कृष्ट अशी ह्याची रचना केलेली आहे. इथे आपल्याला त्याची नखं दिसतात, चोच दिसते आणि फार उत्कृष्ट असं हे शिल्प आहे.
आम्ही कोल्हापूरहून जवळजवळ 40 लोक इथे आलेलो होतो आणि आमच्यापैकी बरेचसे सिनियर सिटीजन होते, त्यामुळे आम्ही रोपवेने इथे वर आलो. हां या काय काय हां ते ह्याला पैसे पाठवते गाडीवाल्याला हो पाठवतो की त्याला नाव हे बाजार द्या पाठवा की की. म्हणजे हे द्या की. ठीक आहे तुमची गाडी हे शिल्प जगातील सर्वात मोठं पक्ष्याचं शिल्प असून हे 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच असं आहे. आणि जगातील हे सर्वात मोठं आणि लार्ज पक्ष्याचं प्रतिकृती समजली जाते. तर इथे आपण नक्की भेट द्या. हे शिल्प पाहून परत आम्ही रोपवेने खाली आलो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण केरळमधील हे सर्वात मोठं जटायूचं शिल्प सर्वांना पाहण्यासारखं आहे आणि प्रत्येकाने एकदा तरी हे पाहिलं पाहिजे असं आहे.